परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या दुधगावमध्ये पहिल्याच पावसात साठलं सिमेंटच्या बंधाऱ्यात पाणी, तर बंधारा भरल्यानं पाणी बघण्यासाठी जमले गावकरी। दुष्काळाच्या झळा शिर्डीच्या साई संस्थानलाही पाण्याअभावी संस्थांच्या खोल्या केल्या बंद, तर गेल्या 8 दिवसात संस्थांनं विकत घेतलं 17,37,000 लिटर पाणी। वाशिंजवळच्या डोंगरीपाड्यात भोंदूबाबाकडे उपचारासाठी गेलेल्या 16 वर्षाच्या मुलीचा महिनाभरापूर्वी मृत्यू, महिना उलटूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही। फलटणच्या कमला बालभवन शाळेची जागा लाटण्याचा धनदांडग्यांचा प्रयत्न, शाळेच्या समोरील जागेत टाकलं कुंपण, शासनाचं मात्र दुर्लक्ष। अहमदनगर जिल्ह्यातील 117 आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचं केलं वाटप, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झालं वाटप। छत्रपती घराण्याचा त्यांनी सन्मान केलाय, म्हणजे मला सन्मानित करणं हा नंबर 2 आहे, पण त्यांनी शिवाजी महाराज शाहू महाराजांचा घराण्याचा सन्मान केलाय। राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजेंची IBN लोकमतला प्रतिक्रिया। मस्त पाऊस, थंडगार हवा आणि सुंदर निसर्ग, चला पाऊस एन्जॉय करायला आंबोलीला। आणि शाहूकालीन हत्ती महालाची झाली दुरावस्था, पुरातत्व विभाग आणि शासनाचं मात्र दुर्लक्ष, तर महालाचं जतन करण्यासाठी स्थानिकांनी सुरू केली साफसफाई। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनची सुरुवात आपण एका ताज्या बातमीने करतोय, ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम झालेला आहे। खंडाळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर हा उलटलेला असून यामुळे दोन्ही बाजूचं ट्रॅफिक जाम झालेलं आहे, तर दोन्ही बाजूंच्या लेनवर 10 किलोमीटरच्या वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि पुण्याकडे हा कंटेनर जात होता, मात्र हा उलटा झालेला आहे आणि यामुळे ट्रॅफिक प्रचंड प्रमाणात इथे जाम झाले, तर क्रेनच्या सहाय्याने सध्या कंटेनर हलवण्याचं काम सुरू आहे। मुंबईकडे येणारी वाहतूक ही धीम्या गतीने सध्या सुरू आहे। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। आता आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अनिस शेख। अनिस, काय सांगशील? दोन्ही लेन्समध्ये ट्रॅफिक झालेला आहे, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेला आहे, तर जी वाहतूक मुंबईकडे येते ती देखील धीम्या गतीने सुरू आहे। आताचं काय आपल्याला अपडेट मिळतंय? प्रिया, पुण्याहून मुंबईकडे सिमेंटचा टँकर, सिमेंट घेऊन जाणारा हा टँकर होता, खंडाळा एक्झिट जवळ तो उलटलेला आहे। हा टँकर जो आहे तो मुंबईहून पुण्याकडे येणारी जी लेन आहे त्या लेनवर जाऊन पलटल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे। तर जे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे, जे 3 लेन आहे, 3 लेन पैकी दोन लेन चालू असून एक लेन बंद आहे। वाहतूक जी आहे ती संत गतीने मुंबईकडे जाणारी सुरू आहे, तर पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सध्या तरी बंद आहे। जवळपास 1 तास तरी लागेल की हा टँकर बाजूला करण्यासाठी। डेल्टा फोर्स आणि IRB चे कर्मचारी या टँकरला काढण्यासाठी दाखल झाले आहेत आणि प्रयत्न सध्या तरी सुरू आहेत। धन्यवाद अनिस, दिलेल्या सर्व माहितीविषयी। आपण पाहतोय की एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे, दोन्ही लेन्समध्ये ट्रॅफिक जाम झालाय, तर सध्या धीम्या गतीने हे ट्रॅफिक सुरू आहे। आपण वळूयात पुढच्या बातमीकडे। परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये दुधगावमध्ये सिमेंट नाला बंधाऱ्याचं काम सध्या सुरू आहे, तर कालच्या पहिल्याच पावसानं या बंधाऱ्यामध्ये पाणी साठलंय। 3 वर्ष भीषण दुष्काळ सोसल्यानंतर पाणी दिसणं म्हणजे गावकऱ्यांसाठी आता कुतूहलाचा विषय ठरलाय। यामुळेच हे साठलेलं पाणी पाहण्यासाठी गावकऱ्यांनी इथे मोठी गर्दी केली आहे। दुष्काळामुळे मागच्या 3 वर्षापासून गावानं प्रचंड हाल अपेष्टा सहन केलाय, तर जलयुक्त शिवार अभियानामार्फत या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कामं करण्यात आली आहेत आणि या कामाचं फळ आता या गावकऱ्यांना मिळतंय। आमच्या गावामध्ये 4 बंधारे, सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे काम सुरू आहे आणि त्यातील हा आपण पाहत आहोत ते बंदिराचे एक सध्या वास्तविक चित्र आहे। त्याच्यामध्ये अत्यंत खूप प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि त्या पाण्याचा गावकऱ्याला नक्कीच गावातील सिंचन पातळी वाढण्यासाठी, गावातील पाणी पातळी वाढण्यासाठी होईल आणि याच्यातून आमचं गाव नक्कीच सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल। बोरला, आमच्या विहिरीला आता पाणी पातळी वाढणार, आमच्या गावात पाणी पिण्याची खूप समस्या होती, ते पाणी वाढणार, म्हणजे आम्हाला पाण्याचं एकंदरीत खूप याचा फायदा होणार। आज इथं जवळपास 1 कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता ह्या बंधाऱ्यांची झालेली आहे। याच्यामुळं जवळपास आजूबाजूचे ह्या बंधाऱ्यापासून 1 किलोमीटर बाजूला आणि 1 किलोमीटर ह्या बाजूला असा फायदा होईल की पूर्ण बोर आणि बोरवेल आणि विहिरी ह्या दोन्हीचे वॉटर लेवल वाढेल।
अर्धवट कामामध्ये देखील त्या लांबीमध्ये कालचा एक पूर्व मोसमी पाऊस एकच दुपारी पडल्यामुळं हे आज जे दिसतंय ते पाणी जे साचलंय, ह्या पाण्यामुळं शेतकऱ्यांना मध्ये जे पिकाला ड्राय स्पेल पाण्याचा खंड जो पडतो, त्या खंडामध्ये किमान 40 हेक्टर क्षेत्रातल्या पिकाला पाणी देण्यासाठी उपयुक्त ठरेल। हे काम पूर्ण झाल्यावर त्याच प्रमाणात दुपटीनं 80 हेक्टरपर्यंत पाण्याचा उपलब्धता त्याची वाढेल। सतत 3 वर्ष दुष्काळ सोसणाऱ्या परभणीकरांना आता आशेचा किरण दिसायला लागलाय, कारण मान्सून पूर्व पावसाची हजेरी परभणीच्या जिंतूर तालुक्यात लागलेली आहे आणि एका पावसामध्ये जलयुक्त शिवार अभियानातील जे कामं झाले, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण आज आहोत जिंतूर तालुक्यातील दुधगाव या गावामध्ये। या गावामध्ये जवळपास 4 बंधारे झाले, त्यातील एक बंधारा आपण बघू शकतो, सिमेंट नाला बंधारा आहे हा। या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एका पावसाचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि हे पाणी बघितल्यानंतर दुष्काळातील जी झाडा सोसलेल्या आहेत त्याच्यानंतर एक मोठंसं समाधान या ठिकाणी लाभतंय आणि हे पाणी बघण्यासाठी आज सगळे गावकरी या ठिकाणी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पाणी या ठिकाणी साचलेले, त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी दुष्काळाच्या ज्या झळा होत्या ते येणाऱ्या वर्षामध्ये जाणवणार नाहीत असं दिसतंय। जलयुक्त शिवारच्या अभियानातून जवळपास गावामध्ये 4 बंधारे झालेले आहेत, त्या 4 बंधाऱ्यांचं काम सुरू आहे आणि या बंधाऱ्याचं सुद्धा काम सुरू आहे, परंतु बंधाऱ्याचं काम सुरू असताना काल अचानक पाऊस आला आणि या पावसामध्ये आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी येणाऱ्या काळात असंच या बंधाऱ्यांमध्ये साचणार आहे असा विश्वास सुद्धा या गावकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। या पाण्यामुळे येणाऱ्या काळात पेरणी झाल्यानंतर जो खंड पडेल पावसामध्ये, तर खंड पडल्यानंतर या पाण्याचा खूप मोठा आधार या गावकऱ्यांना होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची टंचाई एका पावसामध्ये या दुधगावमधील मिटलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश चोपडेसह पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी। पाण्याअभावी परभणीकरांचा होणारा त्रास हा काही प्रमाणात कमी झालेला आहे, मात्र शिर्डीमधलं चित्र काहीसं वेगळं आहे। सध्या दुष्काळाच्या झळा राज्यभर बसत असतानाच या झळा साईबाबांच्या शिर्डीलाही सोसाव्या लागतात। पाण्याअभावी साई संस्थांचं भक्ती निवास हे आता बंद ठेवावं लागतंय, त्यामुळे मंदिर प्रशासनावर आता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। देश विदेशातून हजारो भक्त साईबाबांच्या शिर्डीला येत असतात, तर साईबाबा संस्थांकडे किमान 20,000 भक्त राहू शकतील अशा 2,500 खोल्या आहेत। तर साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी इथे दररोज 80 ते 90,000 भक्त येत असतात। जवळपास 30,000 भक्त हे भक्त निवास आणि हॉटेलमध्ये राहतात, मात्र पाण्याअभावी इथे आता खोल्या मिळणंही कठीण झालंय। साई संस्थांकडे असलेले 3ही तलाव कोरडे पडलेत, तर नगरपंचायतीचा साठवण तलावानंही आता तळ गाठलेला आहे। 2,500 रूम्सपैकी निम्म्या खोल्या या संस्थांना बंद ठेवल्या, तर निम्म्या खोल्यांसाठी 13 पैसे लिटरनं पाणी विकत घ्यावं लागतंय। गेल्या 8 दिवसांमध्ये साई संस्थांना 17,37,000 लिटर पाणी विकत घेतलंय, ज्याची किंमत ही खरं तर सुमारे 2,26,00,000 रुपये इतकी आहे। आज संस्थांच्या ज्या 2,500 साधारणतः रूम आहेत, त्या रूम्सपैकी आम्ही अर्ध्या रूम म्हणजे 50% रूम बंद करायचा निर्णय घेतला आहे, कारण की जो भक्त बाबांचा आहे तो इथं आमच्या रूम्समध्ये जर राहिला आणि त्याला पाण्याअभावी जर त्याची गैरसोय झाली तर नक्कीच ते संस्थांसाठी भूषणावह गोष्ट राहणार नाही। त्याच्यामुळे आम्ही त्या रूम्स बंद करायचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही पूर्ण कॅपॅसिटीने त्या रूम चालवूही शकतो, परंतु जे नैसर्गिक उद्भव आहे पाण्याचे, गोड्या पाण्याचे, ते जवळपास उपलब्ध नसल्यामुळे किंवा तेवढे पाणी आम्हाला टँकरच्या माध्यमातून उपलब्ध होत नाही आहे, म्हणून आम्ही नाईलाज असतो आणि भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। तर शिर्डीत येणाऱ्या सामान्य साई भक्ताला संस्थांच्या आता खोल्या मिळणंही कठीण झालंय। भक्तनिवास बंद केल्यानं राहायला अनेकांची गैरसोय झालेली आहे, तर खोल्या मिळत नसल्यामुळे प्रतीक्षा कक्षामध्ये झोपण्याची वेळ या भक्तांवर आली आहे। यामुळे भक्तांनीही आता नाराजी व्यक्त केली आहे। यहाँ पानी की समस्या बड़ी मुश्किल से हम लोगों ने नहाया, और पानी का टेस्ट भी इतना गंदा है कि फिर हम लोगों ने अलग से पानी लिया, पानी पिया, सारा हम लोग की प्लानिंग चौपट हो चुकी है। रूम नहीं मिला तो फिर कैसे? रूम नहीं मिला तो अभी हम यहाँ पे वेट कर रहे हैं रूम के लिए। कभी हमें रूम मिल जाएगा तो वहाँ पे शिफ्ट हो जाएंगे, वरना फिर शाम के टाइम दर्शन के लिए जाएंगे, तो मॉर्निंग में जाना ही है। हम लोग तो यहाँ आके दर्शन करना था, फिर यहाँ से हमें बाहर भी सिंगापुर भी जाना था और त्र्यंबकेश्वर भी जाना था। वहाँ यहीं पे हम अटक गए, यहीं से निकल पा रहे हैं क्योंकि हमारी रुकने की व्यवस्था भी नहीं हो पा रही है और उसके काम जा भी नहीं पा रहे हैं। रूम की पूछी, फिर रूम नहीं मिला हमें इधर, कह रहे खाली नहीं है, पानी नहीं है, पानी नहीं है, पानी नहीं है, पानी भी नहीं मिला। पानी है फिर रूम नहीं दिया, जो वहाँ से मोबाइल से ही बुकिंग करा देते उनको रूम देते हैं, वैसे रूम नहीं दिया।
आज हमें 6 दिन हो गए इधर आए हुए। बातमी आहे फलटणची कमला बालभवन शाळेच्या समोरची जागा लाटण्याचा प्रयत्न काही धनदांडग्यांकडून होताना दिसतोय। लटणच्या शिक्षण संस्थेचा रस्ता अडवून संस्थेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही लोक करतात, तर फलटण नगर परिषदेकडे तक्रार देऊनही काहीही कारवाई होताना दिसत नाहीये। फलटणची प्रगत शिक्षण संस्थेची कमला निमकर बालभवन ही राज्यातली एक प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते, तर प्रगत शिक्षण संस्था देश पातळीवर बाल शिक्षणाचं काम करते। ज्या ठिकाणी शाळा आहे त्याच्या दक्षिणेला खुली जागा आहे, ज्यामधून शाळेला येणारा मुख्य रस्ता हा समाविष्ट होतो। मात्र काही लोकांनी मुख्य गेटच्या समोर कुंपण टाकून ही जागा हडपण्याचा प्रयत्न केलाय। या सर्व बाबींचा पाठपुरावा संस्था आणि शाळा 2007 पासून करत आहे, मात्र शासकीय आणि राजकीय उदासीनतेमुळे आजवर हे प्रकरण मार्गी लागलेलंच नाहीये। काही दिवसांपूर्वी मी इकडे आले आणि मला धक्का बसला की शाळेच्या समोर लोकांनी कुंपण हे घातलेलं आहे, म्हणून शाळेच्या मुलांना शाळेपर्यंत येत नाही, रस्ता कुठे हे गेलेलं आहे ते काही कळतच नाही, आणि ड्रेनेज पाईप्स उघडे आहेत, म्हणून त्याच्यामध्ये कोणीतरी लहान मूल पडून म्हणजे मरणसुद्धा होऊ शकतं। या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आज शासनाने नियम काढलाय 25% मुलं दलित वंचित गटातली असली पाहिजेत, दुर्बल वंचित गटातली, जे नादार असली पाहिजेत। आमच्याकडे 1986ला जशी ही शाळा सुरू झाली तसे आम्ही हे विद्यार्थी घेतो आहोत, त्यामुळे ही शाळा 50% मुलं ही दुर्बल आणि वंचित गटातली असलेली आहे। रस्ता आणि सगळा जो भाग चालला आहे तर गेली 10 वर्ष आम्ही ह्याच्याबद्दल वेळोवेळी नगरपालिकेला पत्र पाठवलेली आहेत की हा रस्ता करून द्या आणि इथं गटारीचं काम करून द्या, पण मुलांसाठी फारच असुरक्षित डास येणं, सांडपाणी साचणं अशा गोष्टी इथं होत असतात। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पहा फक्त IBN। ब्रेकनंतर आपलं स्वागत। राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची निवड करण्यात आली आहे। कोल्हापुरातून अशा पद्धतीने राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले संभाजीराजे हे पहिलेच खासदार ठरले। त्यांच्या निवडीनंतर आता कोल्हापूरला 2 खासदार मिळाले, तर मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या निमित्तानं छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यभर आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे। यापूर्वी 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना यश मिळालं नाही। बातमी आहे अहमदनगरची। अहमदनगर जिल्ह्यातील 117 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलंय। श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते महिलांना या मशीनचं वाटप करण्यात आलं, तर माऊली प्रतिष्ठाननं केलेला हा उपक्रम आदर्श असून प्रत्येकानं याचं अनुकरण करणं गरजेचं असल्याचं मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय। यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील इथे उपस्थित होते। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना केवळ पैसा देण्याऐवजी अशा प्रकारे पायावर उभं करण्याचं साधन देण्याचा हा आदर्श उपक्रम असून नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन आणि समाजानं देखील राबवण्याची अपेक्षा उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे। आपला मराठी माणूस सगळ्यांच्याच बाबतीत कंजूसी करतो, पण कोणाचं स्वागत करणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये एका बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झालाय। रानडुकराला पकडण्यासाठी कोणीतरी जाळं टाकलेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये हा बिबट्या अडकलाय, मात्र हे जाळं कोणी टाकलं हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। यानंतर या बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।
ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे कोल्हापूरची. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीमध्ये शाहू महाराजांनी ज्या काळी आपल्या हत्तींना बांधण्यासाठी हत्ती महाल बांधला होता, मात्र आज या महालाची अवस्था भूत बंगल्यासारखी झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूचं जतन होण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतलाय. तर हत्ती महाल हा शाहू महाराजांनी आपल्या संस्थान काळामध्ये हत्तीच्या संगोपनासाठी उभारलेला होता. या महालाची एका विशिष्ट पद्धतीने रचना केली गेली आहे. यामुळे या महालाला एक वेगळं महत्त्वही प्राप्त झालंय. मात्र पुरातत्व विभाग आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे या महालाची अवस्था दयनीय झाली आहे. स्थानिकांना या वास्तूची दुर्दशा पाहवत नाहीये, त्यामुळे त्यांनी इथे साफसफाईचंही काम आता सुरू केलंय. तर सरकारने या वास्तूसाठी विशेष निधी देऊन हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक करतायत. एक खंत आहे की अशा अनेक वास्तू ह्या दुर्लक्षित आहेत, पण अशाच एकट्या शासनाच्या स्तरावरच हे प्रयत्न होणं कठीण आहे. शासन आणि नागरिकांनी अशा संयुक्त प्रयत्नाने अशा अनेक वास्तू ह्या जर पुढे आल्या आणि चांगल्या पद्धतीनं जर त्याचं रिस्टोरेशन जर झालं तर पर्यटन वाढीसाठी चालना मिळेल. त्या अनुषंगानं इथल्या स्थानिक तरुणांना त्या पद्धतीने चांगला रोजगार मिळू शकेल आणि हे एक चांगले राधानगरी पर्यटन केंद्र म्हणून भविष्यकाळात उभा राहील असा मला विश्वास आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.